हाय. आपण साधी सोपी रुचकर रेसिपी तर करणारच, पण झटपट होणारी आणि पौष्टिकसुद्धा. तर चला तर मग बनवूया शेपू आणि मुगाची डाळ मिक्स भाजी करणार आहोत. तर कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की फोडणी मस्त बसते. नंतर आपल्याला मिरची आणि लसूण हे टाकायचं आहे आणि ते छान होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये धने पावडर आणि हळद एवढंच जाईल बरं का. हिंग टाका, कारण आपण डाळ टाकतोय ना, तर हिंग टाकायलाच हवं. आता आपण शेपू टाकूया. बरं, याच्यामध्ये मीठ आहे ना लास्टमध्ये टाकायचं, कारण शेपू हा आता जास्त दिसतो, पण तो गरम झाल्यावर आणि त्याला छान म्हणजे वाफ आल्यावर तो सुकून येतो. तर मग तुम्ही आता मीठ टाकसाल, प्रमाण जास्त दिसणार आणि मीठ टाकल्यानंतर खारट होणार. म्हणून मीठ आपल्याला एक तर लास्टला टाकायचं, नाही तर मग कमी टाकायचं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता डाळ टाकूयात. तुम्हाला एक आयडिया पण सांगते की जेव्हा हे मिक्स केल्यानंतर आपण थोडा वेळ झाकण ठेवू ना, त्याच्यानंतर याचा कलर चेंज होतो आणि तेव्हा आपण मीठ टाकलं तरी चालेल. डाळ मिक्स करून झाल्यानंतर मी मीठ टाकलं बरं का. कारण एक अंदाज येऊन जातो तुम्हाला नंतर कधी मीठ टाकायचं काय. मी झाकण ठेवून आता होऊ देते. बघा, कलर चेंज झाला आणि भाजी पण झाली, शिजली पण. चला घेऊयात खायला. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा कशी झाली.